संगमावून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खूप चांगली आनंदाची वार्ता देणार आहे। याला महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, दुपारी 2:30-3च्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। हा पाऊस विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सुरू होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा, पण सर्व जोर पडणार नाही। त्याच्यानंतर 1 तारीख, 2, 3, 4 तारखेच्या दरम्यान राज्यात दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात एक एक दिवस मुक्काम करत करत दररोज वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्या कंप्लीट 5 दिवस शेतीचे कामे करण्यासाठी शिल्लक आहे। कारण की राज्यामध्ये 7 जून पासून ते 14-15 जून पर्यंत मोसमी पाऊस येणार आहे, मान्सूनचा पाऊस येणार आहे। म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। आणि या वर्षी सगळ्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे। म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की काल देखील प्रसार माध्यमातून म्हणतात यावर्षी दुष्काळ पडणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दुष्काळ वगैरे काय पडणार नाही, सरासरी इतका पाऊस पडणार आहे। लवकर पेरणी होणार आहे। लवकर पेरणी झाली तर पिकं चांगली येतात आणि सगळ्या पिकाला उतार येतो। म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मुंबईकर, पुणेकर आणि कोकणपट्टी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 10 तारखे ते 14 तारखेच्या दरम्यान कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर पासून ही जी अशी कोकणपट्टी इकडे पूर्ण, त्याच्यानंतर मुंबई तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सातारा जिल्हा, रायगड, त्या सिंधुदुर्ग त्या परिसरामध्ये 10 ते 14च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे। म्हणून कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं। मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। 10 ते 14च्या दरम्यान मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात